Hello friends, so here we are going to see difficulties in Rutherford atomic model. Okay, so basically हम लोग स्ट्रक्चर ऑफ एटम्स देख रहे थे. अभी तक हम लोगों ने काफ़ी टॉपिक्स कवर किए हैं. जॉनसन मॉडल, रुदरफोर्ड एटॉमिक मॉडल, और जो रुदरफोर्ड एटॉमिक मॉडल्स ने जो कंक्लूजन्स निकाले थे उनमें क्या ड्रॉबैक्स आए थे. ओके, हाँ ये भी सच है कि लाइक साइंटिस्ट जो नोबेल प्राइज जीत चुके हैं उनके चीज़ों में भी ड्रॉबैक्स निकाल रहे हैं. तो हमारे कोई स्टेटमेंट्स हो तो उनमें ड्रॉबैक्स आने का काफ़ी कैजुअल है. ओके, सो डोंट take it in a wrong way if someone wants you to prove wrong. Okay, take it in a good way and try to like defeat that drawbacks. जो ड्रॉबैक्स निकाले थे उनके ऊपर भी एक्सप्लेनेशन बाद में नील बोर्स ने दिया है. तो बेसिकली वो ड्रॉबैक्स हम लोग देखेंगे. लेकिन अगर कोई आप में ड्रॉबैक्स निकालने की कोशिश कर रहा है तो डोंट वरी. ओके, उनको अच्छे से इन अ गुड वे लीजिए और उन ड्रॉबैक्स के ऊपर आप काम कीजिए. आई होप यू विल गेट द एक्सप्लेनेशन फॉर योर ओन ड्रॉबैक्स. सो लेट्स सी व्हाट आर द ड्रॉबैक्स. तो बेसिकली as the before, the Rutherford atomic model was also challenged and questioned by many. Rutherford atomic model failed to explain about the stability of electrons in a particular path. तो जो एटॉमिक मॉडल रुदरफोर्ड ने दिया था अपने एक्सपेरिमेंट में, I will continue in Marathi. I'm sorry, I forgot that I wanted to teach you in Marathi. Okay, हाँ. So basically जो ॲटॉमिक मॉडेल निकाला था, जो बेसिकली ॲटॉमिक मॉडेल जे रुदरफोर्डने काढलं होतं, त्यात स्टॅबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अ सर्क्युलर पाथ हे एक्सप्लेन करण्यासाठी रुदरफोर्ड फेल झालेत. ओके, आणि ते कशा प्रकारे हे आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. सो ॲज पर द रुदरफोर्ड मॉडेल, इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस इन अ सर्क्युलर पाथ. सो रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेलच्या अकॉर्डिंगली न्यूक्लियसच्या अराउंडमध्ये लाईक दिस एका फिक्स्ड ऑर्बिटमध्ये सर्क्युलर पाथमध्ये इलेक्ट्रॉन्स जो की निगेटिव्ह चार्ज ॲटम आहे तो तुमचा रोटेट होत राहतो, फिरत राहतो. ओके, रिव्हॉल्व होत राहतो. बट याच्यावरती ड्रॉबॅक काय आहे हे तर स्टेटमेंट झालं, हे कन्क्लुजन आहे. ठीक आहे, आणि हे करेक्ट आहे. ठीक आहे, बट प्रॉब्लेम असा होता की रुदरफोर्डला करेक्ट एक्सप्लेनेशन नाही देता आलं त्याच्या ड्रॉबॅक वरती. ठीक आहे, सो ड्रॉबॅक काय आहे. सो ड्रॉबॅक आपण स्टडी करणार आहोत या व्हिडिओ लेक्चरमध्ये. तो बघा, व्यवस्थित लक्ष द्या, तुम्हाला डेफिनेटली समजेल की ड्रॉबॅक काय आहे. But particles that are in a motion on a circular path would undergo the acceleration, and acceleration causes a radiation of energy by a charged particle. Eventually, electrons should lose energy and fall into the nucleus, and this point instability of the atom. But this is not possible because atoms is stable. Atom are stable. Basically, सांगितलं काय गेलेलं आहे की न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियसच्या अराउंड मध्ये जो तुमचा इलेक्ट्रॉन आहे तर तो काय होतोय, एका ऑर्बिट मध्ये ऍक्सिलरेट होतोय, रिव्हॉल्व होतोय. तर कोणताही जो चार्ज पार्टिकल आहे आणि जो रिव्हॉल्व होतो आहे ऍक्सिलरेशन मध्ये, तर ऍक्च्युली तो काय करेल, रॅडिएट करेल एनर्जी. आणि एनर्जी रॅडिएट झाल्यानंतर, अशा प्रकारे तुमची एनर्जी रॅडिएट झाल्यानंतर तो काय करेल, स्वतःची जी एनर्जी होती ती त्याने काय केली, काही प्रमाणात रॅडिएट केली. ठीक आहे, तर त्याची एनर्जी काय झाली, कमी झाली. म्हणून तो अगेन कमी एनर्जी वाली ऑर्बिट ऑक्युपाय करेल. अगेन तो ऍक्सेलरेट करेल. ऍक्सेलरेट केल्यामुळे अगेन काही एनर्जी काय करेल, रॅडिएट करेल. रॅडिएट केल्यानंतर अगेन त्याच्यामधली जी एनर्जी ती कमी होईल आणि कमी झाल्यानंतर तो अगेन कमी एनर्जी ऑर्बिट वाली जी ऑर्बिट आहे ती ऑक्युपाय करेल लाईक दिस इथे. ठीक आहे, अगेन तो काय करेल, और रोटेट होताना अगेन काही एनर्जी रॅडिएट करेल, अगेन लूज करेल. लूज केल्यानंतर तो अगेन डिफरंट एनर्जी लेवल ऑक्युपाय करेल लाईक दिस. अगेन सेम प्रोसिजर, अगेन तो डिफरंट एनर्जी ऑक्युपाय करेल लाईक दिस. सो बेसिकली एक पॉइंट येतो की जो तुमचा इलेक्ट्रॉन आहे जो रिव्हॉल्व होतोय न्यूक्लियसच्या अराउंड मध्ये, तो एनर्जी रॅडिएट केल्यामुळे, रॅडिएशन ऑफ एनर्जी झाल्यामुळे आणि तिथे एनर्जी लूज केल्यामुळे तो इलेक्ट्रॉन जो आहे तो न्यूक्लियस मध्ये कोलॅप्स होऊन जातो. ठीक आहे, आणि हे जे आहे हे एक्सप्लेनेशन दाखवते की ॲटम इज इनस्टेबल. ॲटम काय आहे, इनस्टेबल आहे. सो बेसिकली ॲटम्स स्टेबल आहे. दिस इज नॉट पॉसिबल की एनर्जी तो रॅडिएट करेल आणि नंतर तो न्यूक्लियस मध्ये फॉल होईल. हे पॉसिबल नाही आहे, कारण ॲटम इज अ स्टेबल एलिमेंट. ओके,
सो हे तर कळालं की हे पॉसिबल नाहीये, बट हा जो ड्रॉबॅक आहे तर याच्यावरती काही एक्सप्लेनेशन नव्हतं. जर इलेक्ट्रॉन रोटेट होतोय पण तो काय करेन, सेम टाइमला एनर्जी रॅडिएट करेन आणि एनर्जी रॅडिएट केल्यानंतर तो फॉल होईल. याच्यावरती ॲटम इज स्टेबल या रुदरफर्डच्या स्टेटमेंटवरती की तो रिव्हॉल्व्ह होतोय, याच्यावरती इथे ह्या ड्रॉबॅकवरती एक्सप्लेनेशन नव्हतं. तर बेसिकली ड्रॉबॅक कसा आहे, न्यूक्लियस जर असेल आणि हा इलेक्ट्रॉन आहे तर तो स्पेरिकल मध्ये रोटेट होतोय. ठीक आहे, लाईक दिस. म्हणजे एनर्जी लूज करत जातो प्रत्येक वेळेस आणि ऑर्बिट चेंज होत राहतो. लाईक ऑर्बिट्स त्याची चेंज होत राहते रिव्हॉल्विंग, आणि एक पॉईंट येतो की तो कोलॅप्स होऊन जातो न्यूक्लियसमध्ये. इलेक्ट्रॉन विच इज नेगेटिव्हली चार्ज, आणि कोलॅप्स झाल्यानंतर इलेक्ट्रॉन जो तुमचा ॲटम आहे तो काय होईल, कोलॅप्स होऊन जाईल. सो बेसिकली हा जो ड्रॉबॅक आहे हे नव्हतं व्हायला पाहिजे, हे होत नाही, कारण ॲटम हा एक स्टेबल ॲटम आहे. आणि जरी तुमचा इलेक्ट्रॉन एनर्जी रॅडिएट करत असेल, ठीक आहे, फर्स्ट ऑफ ऑल ॲटम्समध्ये जो रिव्हॉल्व्ह होतो इलेक्ट्रॉन तो एनर्जी कोणत्याही प्रकारची रॅडिएट करत नाही, तो कोणत्याही प्रकारची एनर्जी लूज करत नाही. आणि जरी तो एनर्जी रॅडिएट करत असेल तर ॲटलिस्ट तो डिफरंट फ्रिक्वेन्सीला नाही करत. इथे सगळे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे हा एक इलेक्ट्रॉन आहे तो डिफरंट फ्रिक्वेन्सीला एनर्जी रॅडिएट करतोय. जर रॅडिएट करत असेल काही मिनिमम अमाऊंटमध्ये तर तो सेम फ्रिक्वेन्सीला एनर्जी रॅडिएट करतो. आणि इलेक्ट्रॉन हा एकाच पॉसिबिलिटीमध्ये एनर्जी रॅडिएट होऊ शकतो जेव्हा त्याला आपण एक्सटर्नली फोर्स करू एनर्जी रॅडिएशनसाठी. मीन्स हिटिंग इफेक्टने, टेम्परेचर इन्क्रीजिंग इफेक्टने, त्याच पॉसिबिलिटीमध्ये इलेक्ट्रॉन जो आहे तो एनर्जी रॅडिएट करतो. हा आपण येणाऱ्या नेक्स्ट चॅप्टरमध्ये बघणार आहोत. याचे जे हे कन्फ्युजन्स आहेत ते अपकमिंग चॅप्टरमध्ये येणार आहेत. जेव्हाही आपण इलेक्ट्रॉन्सला हीट करू वगैरे तर तो एनर्जी रॅडिएट करतो आणि त्यालाच आपण फोटॉन्स असं म्हणतो. ठीक आहे, सो ते तर आहेच तुमचे अपकमिंग चॅप्टरमध्ये. लाईट इमिटिंग डायोड वगैरे, हे जे डायोड्स आहेत ते याच प्रिन्सिपलवरती वर्क होतात. तर बेसिकली इलेक्ट्रॉन जो आहे तो स्वतःहून एनर्जी रॅडिएट करू शकत नाही, आणि तो स्वतःहून एनर्जी रॅडिएट जरी करत असला तरी तो सेम फ्रिक्वेन्सीला करतो. बट हे जे पॉस्ट्युलेट्स आहेत, हे जे खरं आहे ते इथे एक्सप्लेन नाही करू शकत होतं. या ड्रॉबॅकला एक्सप्लेनेशन नव्हतं देऊ शकत, म्हणून रुदरफर्डच्या मॉडेलमध्ये ही डिफिकल्टीज होत्या. बट बाय द टाइम नील्स बोहर्सने एक्सप्लेनेशन दिलं ऑन दीज ड्रॉबॅक्स. ठीक आहे, हे ड्रॉबॅक्स होते, बट हे ड्रॉबॅक्स रॉंग प्रूफ करून दाखवले. हा जो ड्रॉबॅक होता की इलेक्ट्रॉन जो आहे तो ऍक्सेलरेट झाल्यामुळे एनर्जी रॅडिएट करतो, हे जे ड्रॉबॅक्स होते हे रॉंग प्रूफ करून दाखवलेले आहेत नील बोहर्सने. मीन्स रॉंग प्रूफ करून दाखवले मीन्स या ड्रॉबॅक्स वरती त्याने एक पर्टिक्युलर करेक्ट एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ओके, ते आपण आपल्या अपकमिंग व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. आय विश लाईक नेक्स्ट व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. सो लेट्स सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. Okay, I hope you're getting it. See you in the next video.